आणि सर्वांना अक्षय तृतीयाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आज हा 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे अक्षय तृतीया. तर या दिवशी बरेच जण काही वस्तू खरेदी करतात, सोनं खरेदी करतात किंवा लग्न कार्य वगैरे असते. तर सर्वांना अक्षय तृतीयाच्या शुभेच्छा, खूप खूप शुभेच्छा. तर आज आहे अक्षय तृतीया. तर हे सकाळचे सर्व कामं झालेले आहेत आणि आता पूजा करते आणि पूजा झाल्यानंतर मग आता स्वयंपाकाला लागते. तर काय काय तयारी केलेली आहे मी ती तुम्हाला दाखवते. त्याचा व्हिडिओ पूर्ण जो आहे तो मी व्हिडिओ टाकलेला आहे अक्षय तृतीयाच्या स्वयंपाकाचा. तर कशाप्रकारे माझ्याकडची पूजा असते, माझ्याकडचा स्वयंपाक असतो. तर प्रत्येकाच्या घरचं, प्रत्येकाचे गाव म्हटलं की भाषा बदलते आणि रेसिपी बदलते किंवा पदार्थ बदलते. पदार्थ असतो तोच, पण करण्याची पद्धत वेगळी वेगळी असते. तर काही ठिकाणी करंजा करतात, काही ठिकाणी साटोरी करतात. तर कशाप्रकारे काय काय पदार्थ बनवतात प्रत्येकाकडे. तर माझ्याकडे कुठले पदार्थ बनवतात तर ते आज तुमच्यासोबत शेअर करणार किंवा दाखवणार आहे. तर कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये. पात्र कशी टाकते मी, माझ्याकडच्या पात्रांची पूजा कशाप्रकारे होते ते तुम्हाला पूर्ण बघावं लागेल व्हिडिओमध्ये. स्किप न करता तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा. तर चला मग कंटिन्यू राहा. तर इथे मी साटोरीची तयारी करते आहे. तर इथे काजू थोडेसे घेतले आहे, बदाम घेतले आहे, खसखस छानपैकी भाजून घेतलेली आहे कारण ही बारीक करायची आहे. आणि वेलची पूड घेतलेली आहे, म्हणजे वेलची घेतलेली आहे, त्याच्यासोबत बारीक होऊन जाईल. आणि साखर आपल्या इच्छेनुसार टाकायची आहे. तर इथे साखर वगैरे मी बारीक करून घेते. आणि आता इथे बघू शकता बारीक केलेली आहे पावडर. आणि आता इथे खोबरं कीस घेतलेलं आहे आणि चारोळी. तर याचंच सारण करतात साटोरीमध्ये किंवा सांजोरी, जे प्रत्येकाकडे बोलण्याची एक वेगळा शब्द असतो. कोणी साटोरी म्हणते, कोणी सांजोरी म्हणते. तर अशा प्रकारे आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपलं जे बनवण्याचं सारण आहे ते तयार झालेलं आहे. तर हे थोडंसं आदल्या दिवशी बनवलेलं आहे मी, कारण दुसऱ्या दिवशी खूप मग वेळ होतो. तर इथे मी गुळाची पापडी आणि साटोऱ्या ज्या आहे किंवा सांजोऱ्या ज्या आहे त्या रात्री बनवून ठेवलेल्या आहे. आणि चटणी बनवून ठेवलेली आहे जवसाची. आणि जे भाजायचं आहे तीळ आणि शेंगदाणे वगैरे जे आहे ते भाजून ठेवलेले आहे. तर इथे जवसाची चटणी जी आहे ती बनवून ठेवलेली आहे मी. तर हे कोरडे पदार्थ आहे, तो कोरडे मी बनवून ठेवले. आणि आता इथे शेंगदाणे वगैरे पण भाजून घेतलेले आहेत, तीळ भाजून घेतलेले आहेत, कारण याचे सगळे साल वगैरे काढून हे बारीक करायचं आहे, कारण पंचामृतासाठी हे आवश्यक आहे. तर आता इथे पंचामृतासाठी मी तयारी करून ठेवलेली आहे. इथे गुळाचं पाणी तयार केलेलं आहे आणि हे आहे पंचामृताचं गूळ आणि चिंच. तर इथे आता गुळाचं पाणी मी तयार करून ठेवलेलं आहे. आणि आता इथे ताजं जे लोणी आहे किंवा तूप आहे, कारण पूजेसाठी आपल्याला पाहिजे, तर मी ताजं घेतलेलं आहे. तर इथे आपल्याला जे तूप आहे ते पण तयार करून ठेवायचं आहे. आणि आता इथे बारीक करून घेतलेलं आहे मी थंड झाल्यानंतर. आणि आता हे थोडंसं मिक्स करणार आहे. चटणी पण बनवून ठेवली, तर बघू शकता तुम्ही. तर ही आहे गुळाच्या पापड्या आणि ते साटोरी, याच आपण साटोरी किंवा सांजोरी आहे ती पण तयार करून ठेवलेली आहे. आणि गुळाच्या पापड्या पण झालेल्या आहे माझ्या. तर बघू शकता तुम्ही. तर इथे गुळाचं पाणी आणि कणिक, थोडंसं मीठ घेतलेलं आहे, त्याच्या बनवलेल्या भाज्या धुवून ठेवलेल्या आहेत वाळ्या. आणि आता इथे गवाराची शेंगाची भाजी ती पण आणून ठेवलेली आहे, तर ते पण आता व्यवस्थित धुवून. भेंडीची भाजी, डाळ भाजी बनवायची आहे. आता इथे पालक वगैरे आहे, पालक आणि कोथिंबीर आणि टोमॅटो मी हे डाळीमध्ये टाकून देणार आहे. इथे वरण भाताचा कुकर जो आहे तो, याच्यामध्येच मी डाळ भाजीचं लावणार आहे आणि नंतर फोडणी देणार आहे. इथे आलं लसूण करून ठेवलेलं आहे. इथे पंचामृत बनवून ठेवलेलं आहे मी. आणि हे जे आपलं काल वाया वगैरे जे आहे ते बारीक करून ठेवलेलं आहे. आणि आता इथे जे आहे डाळ पण मी बारीक करून ठेवलेली आहे वडी करायसाठी. इथे सगळं कोरं घेतलेलं आहे मी, आपल्या वापरायचं घ्यायचं नाही आहे, कारण आपण प्रसाद बनवतो आहे किंवा पात्रासाठी जेवण करतो आहे, तर सगळं कोरं घेतलेलं आहे मी. आता इथे भज्याचं भिजवून घेते. कढीची फोडणीची तयारी करून घेत आहे. कढीचं सगळं तयार करून ठेवलं, भज्याचं भिजवून ठेवलेलं आहे. आणि हे जे आहे मुगाचे वडे, हे पण मी सगळं तिखट मीठ वगैरे सगळं व्यवस्थित टाकून घेतलेलं आहे.
आणि आता इथे फोडणी देते आहे कढी. तर इथे भेंडीची भाजी पण तयार केलेली आहे आणि कढी पण आपली उकळते आहे. तर इथे जर सगळं व्यवस्थित नियोजन असलं किंवा व्यवस्थित प्लॅनिंगनी जर आपण केलं तर स्वयंपाकही लवकर होतो. आणि कुठल्या कुठल्या भाज्या आपल्याला करायच्या आहेत ते आपण पहिले काढून ठेवायच्या आहेत. आणि इथे कढी पण झालेली आहे, वरण भातही, डाळ भाजी झालेली आहे, भातही झालेला आहे आणि भेंडीची भाजी. आणि आता राहिली आहे गवाराची भाजी. तर इथे गवाराची डाळ भाजी शिजल्यानंतर इथे गवाराची भाजी पण मी शिजवून घेतलेली आहे. आणि आता इथे जे पन्ह आहे ते आपण जे मसाला मिळतो बाहेर वाळासोबत किंवा वाळ्यासोबत, तर ते आणि कैरी जी आहे ती उकळून घेतलेली आहे. आणि आता त्याला फोडणी दिली आहे तुपाची आणि जिरं टाकलेलं आहे थोडंसं. आणि नंतर मग जे आपलं वाळा वगैरे आहे ते मिक्सरमधून बारीक केलेलं आहे ते आणि कैरीचं जे आपण पन्ह तयार केलेलं आहे ते एकत्र केलं आणि फोडणीला घातलेलं आहे. आणि आपल्या इच्छेनुसार साखर किंवा गूळ, आपल्याला गोड जेवढं पाहिजे तेवढं. आणि आता इथे ज्या कुरडई आहे त्या पण मी आता तळण्याचा पदार्थ चालू केले आहे एकदा. तर मग पूर्ण पहिले कुरडई तळायची आहे आपल्याला, की जेणेकरून तेल थोडंसं जास्त पाहिजे फुलायला. तर इथे पांढऱ्या शुभ्र कुरडया झालेल्या आहे. सांडोळी किंवा पळी पापड ज्याला म्हणतो आपण ते पण काढून घेते. पापड जेवढे तळायचं आहे, एकदा सगळ्या भाज्या फोडणी दिल्यानंतर मग तळायचं राहते आणि पोळ्या राहतात. तर इथे आता सगळ्या भाज्या वगैरे झालेल्या आहे, आता तळायचं चालू झालेलं आहे. तिथे कुरडई आणि सांडोळी किंवा पळी पापड म्हणतात ते. आता इथे सगळं तळून झालेलं आहे, कुरडई आणि सांडोळी किंवा पळी पापड. भजे पण काढून झालेले आहे माझे. आता इथे पात्राची तयारी वाढवायची. तर इथे आसन महत्त्वाचं आहे, कारण आपण जेवायला वाढतो आहे. तर इथे जेवढे आपण पदार्थ बनवलेले आहेत तेवढे आपल्याला पात्रावर टाकायचं आहे. तर इथे मी जवसाची चटणी, पंचामृत आणि इथे गवाराच्या शेंगाची भाजी जी आहे ती आणि भेंडीची भाजी. तर माझ्या इथे पात्रामध्ये काय काय असते ते डाळ भाजी आणि वडा, नंतर भजे, तर भज्याच्या शेजारी कुरडई ठेवलेली आहे, सांडोळी आणि इथे पापड आणि नंतर इथे साटोरी किंवा सांजोरी आणि इथे गुळाची पापडी आणि पोळी आणि भात आणि द्रोणमध्ये आहे आपलं पन्ह आणि कढी. तर अशा प्रकारे पात्राची जी वाढणं आहेत ते. आणि नंतर मग आपल्याला पात्राची पूजा करायची आहे. तर एक कावळ्याचा नैवेद्य आणि एक अग्नीला आपण घास देतो. अशा प्रकारे 2-2 द्रोण ठेवायचे आहे आपल्याला. आणि ताटाभोवती रांगोळी, कारण हे पूर्वज आहे आपले आणि त्यांची पूजा, त्यांचे आशीर्वाद मिळणं खूप महत्त्वाचं आहे. तर अशा प्रकारे माझ्या घरची पूजेची मांडणी किंवा जे पात्राची पूजा आहे ते पूर्ण